मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स फ्रॉम ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे 12th इंग्लिश। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा। चला तर पाहूया ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स फ्रॉम 12th इंग्लिश लेसन ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे। प्रश्न पहिला, खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणतं एक ॲन ॲस्ट्रोलॉजरचं प्रोफेशनल इक्विपमेंट नाही? कौरी शेल्स, कवड्या, एक कापडाचा चौकोनी तुकडा ज्यावर ऑब्स्क्युअर मिस्टिक रायटिंग्स केलेलं असतं ते, अ केजेड पॅरट, एक पॅरट जो पिंजऱ्यामध्ये बंद असतो, कोंडलेला असतो तो, की बंडल ऑफ पल्मिरा रायटिंग्स, पल्मिरा या झाडाचे पेजेस, त्याचं एक बंडल ज्यावर काहीतरी लिहिलेलं असतं ते। तर आन्सर आहे अ केजेड पॅरट। प्रश्न क्रमांक दुसरा, खाली दिलेल्या पर्यायांमध्ये अशी एक गोष्ट आहे की जी ॲस्ट्रोलॉजरच्या लुकचा भाग नाही, ज्यामुळे तो त्याच्या कस्टमरला अट्रॅक्ट करत होता, तर त्याच्या लुकमध्ये कोणती गोष्ट नव्हती? लाँग बियर्ड, लांब दाढी, पेंटेड फोरहेड, त्याचं रंगवलेलं कपाळ, डार्क व्हिस्कर्स आणि टर्बन, त्याच्या मिशा आणि फेटा, की त्याचे स्पार्कलिंग आईज, त्याचे चमकणारे डोळे। तर यापैकी कोणती अशी गोष्ट आहे की जी त्याच्या लुकचा भाग नाही? तर आन्सर आहे लॉंग बियर्ड, म्हणजे त्याच्या लुकमध्ये लॉंग बियर्ड नव्हती। क्वेश्चन नंबर 3, ॲस्ट्रोलॉजरचे कस्टमर त्याच्याकडे आकर्षिल्या जात होते, तर ते अशा प्रकारे आकर्षिल्या जात होते की जणू काही मधमाशा एखाद्या फुलाकडे आकर्षिल्या जात असतात। तर या ठिकाणी मधमाशा म्हणजे लोक, तर फूल म्हणजे हा ॲस्ट्रोलॉजर आहे, तर त्याला कोणाची उपमा दिलेली आहे? रोजेस, गुलाबाची, कॉस्मॉस किंवा डेहलिया या फुलांची, मोगरा की हिबिस्कस? तर ॲस्ट्रोलॉजरला उपमा दिलेली आहे कॉस्मॉस और डेलिया या फुलांची। प्रश्न क्रमांक 4, ॲस्ट्रोलॉजर आपला व्यवसाय करण्यासाठी, आपला व्यवसाय चालवण्यासाठी तो त्या टाऊनमध्ये कोण्या ठिकाणी बसत होता? म्हणजे त्याचं ठिकाण कोणतं होतं? नियर हिज हाऊस, त्याच्या घराजवळच, इन अ शॉप, एका दुकानामध्ये, अंडर अ बनियान ट्री, म्हणजे एका वडाच्या झाडाखाली, किंवा अंडर अ टॅमरिन ट्री, म्हणजे चिंचेच्या झाडाखाली? तर तो आपला व्यवसाय करण्यासाठी चिंचेच्या झाडाखाली बसत होता। प्रश्न क्रमांक 5, ॲस्ट्रोलॉजरने जे ठिकाण निवडलं होतं, ज्या ठिकाणी बसून तो व्यवसाय करायचा, तेच ठिकाण निवडण्याचं कारण काय? पहिला पर्याय आहे कारण ते ठिकाण त्याच्या घरापासून जवळ होतं, दुसरा पर्याय आहे कारण ते ठिकाण खूपच क्राऊडेड होतं, तिसरा पर्याय आहे ते ठिकाण फार सेफ होतं, त्याच्यासाठी सुरक्षित होतं, आणि चौथा पर्याय आहे की ते ठिकाण शहरापासून लांब होतं आणि अतिशय शांत असं होतं। तर ॲन्सर आहे ते ठिकाण खूपच क्राऊडेड होतं आणि म्हणून त्यानं ते ठिकाण निवडलं होतं। प्रश्न क्रमांक 6, या लेसनमध्ये वेगवेगळे व्हेरायटी ऑफ ट्रेड्स आहे, परंतु खाली दिलेल्या पर्यायांमध्ये एक असं ट्रेड आहे की ज्याचा उल्लेख या पाठामध्ये आपल्याला दिसून येत नाही, तर ते ट्रेड कोणतं? मेडिसिन सेलर, औषधाचं दुकान, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर, चोरी केलेल्या काही वस्तूंचं एक दुकान, ऑक्शनियर ऑफ चीप क्लॉथ, कपड्यांचं एक दुकान, की हातगाडीवर भाजीपाला विकणारे व्हेंडर्स? तर या लेसनमध्ये ज्याचा उल्लेख नाही ते आहे व्हेंडर ऑफ व्हेजिटेबल्स। प्रश्न क्रमांक 7, एक लाईन या ठिकाणी दिलेली आहे की ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ। तर याचा अर्थ काय आहे? ही न्यू एव्हरीथिंग, त्याला सर्वच माहीत होतं, ही न्यू नथिंग, त्याला काहीच माहिती नव्हतं,
की तो ग्रह ताऱ्यांपासून असा काही अनभिज्ञ होता की जसे त्याचे इनोसंट कस्टमर्स, की शेवटचं तो इंट्युटिव्ह होता, अंतर्यामी होता. तर याचं उत्तर आहे की तो ग्रह ताऱ्यांपासून अनभिज्ञ होता, जसे त्याचे कस्टमर्स होते त्याप्रमाणे. प्रश्न क्रमांक 8. ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या प्रोफेशनमध्ये जरी नवीन होता तरीही तो त्याच्या कस्टमरला खुश करू शकत होता. त्यांच्या प्रश्नाची उत्तरं तो समाधानकारकपणे देऊ शकत होता. काय कारण होतं? तो अंतर्यामी होता, की तो त्याच्या ओळखीच्याच लोकांमध्ये डीलिंग करायचा, की तो फार प्रॅक्टिस करत होता, स्टडी करत होता आणि त्याचं गेस वर्क फार हुशारीचं होतं, की तो त्या लोकांना कॉमिक स्टोरीज सांगायचा, म्हणजे त्यांना काही गमतीदार कथा सांगायचा. तर उत्तर आहे त्याचा अभ्यास, सराव आणि त्याचं परफेक्ट असं गेसवर्क. प्रश्न क्रमांक 9. ॲस्ट्रॉलॉजरने आपलं गाव का सोडलं होतं? त्याला आपलं गाव का सोडावं लागलं? नवीन जॉब शोधण्यासाठी, की तो त्याच्या गावामध्ये रुटीन त्याच्या लाईफला तो कंटाळला होता म्हणून, की त्याला असं वाटत होतं की त्यानं जो क्राईम केलेला आहे त्या क्राईमसाठी त्याला पनिशमेंट मिळाली नाही पाहिजे, त्याच्यातून सूट मिळाली पाहिजे याच्यासाठी, की त्याच्या आईवडिलांनी त्याला फोर्स केलं की तू हे गाव सोड आणि कुठेतरी दुसरीकडे जा. तर उत्तर आहे आपण केलेल्या गुन्ह्यामधून आपल्याला सूट मिळाली पाहिजे याच्यासाठी त्याने गाव सोडलं. प्रश्न क्रमांक 10. व्हॉट क्राईम ही हॅड कमिटेड? ॲस्ट्रॉलॉजरने कोणता क्राईम कमिट केला होता? त्याच्या हातून कोणती चूक घडली होती? रॉबरी, काय त्याने चोरी केली होती? मर्डर, काय त्याच्या हातून कोणाचा खून झाला होता? ट्रिकरी, काय त्याने कोणती फसवणूक केली होती, कोणाला फसवलं होतं का? की यापैकी त्याने काहीही चूक केली नव्हती. तर उत्तर आहे मर्डर. त्याने कुणाचा तरी खून करण्याचा प्रयत्न केला होता. प्रश्न क्रमांक 11. ॲस्ट्रॉलॉजरने 200 मैलाचा प्रवास का केला? कारण त्याला स्वतःला सिद्ध करायचं होतं की मी फार मोठा ट्रॅव्हलर आहे. त्याला असं वाटलं की जो गुन्हा आपण केलेला आहे त्याची शिक्षा आपल्याला मिळू नये, म्हणून त्याने जास्तीत जास्त लांब जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्या गावाच्या जवळपास असं कुठलंही मोठं शहर नव्हतं आणि म्हणून तो एवढ्या लांब गेला. आणि तो ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी त्याचे रिलेटिव्ज राहत होते म्हणून गेला. तर उत्तर आहे आपली ओळख लपवता यावी आणि आपण केलेल्या गुन्ह्यापासून आपल्याला सुटका मिळावी म्हणून. प्रश्न क्रमांक 12. अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे ॲस्ट्रॉलॉजरचं जे परसेप्शन होतं, त्याची जी समज होती, आकलनबुद्धी होती, ती शार्प झाली? कोणत्या गोष्टीमुळे? त्याची लाँग प्रॅक्टिस, त्याचं वर्किंग टेक्निक्समुळे, की त्याच्याकडे जे श्रीवूड नेचर होतं, एक बुद्धिमत्ता होती, हुशारी होती त्याच्यामुळे, की गॉड गिफ्ट, देवाकडूनच त्याला असं काही गिफ्ट मिळालं होतं त्याच्यामुळे? तर त्याच्या आकलन बुद्धीला शार्प बनवणारी जी गोष्ट होती ती होती त्याची लाँग प्रॅक्टिस. प्रश्न क्रमांक 13. हाऊ मच डीड ही चार्ज फॉर अ क्वेश्चन? प्रत्येक प्रश्नासाठी ॲस्ट्रॉलॉजर किती चार्ज करायचा, किती पैसे घ्यायचा किंवा किती अनाज वगैरे घ्यायचा? कारण त्याचे कस्टमर त्याला प्रश्न विचारायचे आणि तो प्रत्येक त्यांच्या प्रश्नासाठी वेगळे चार्जेस घ्यायचा. पर्याय आहे 1 पाय, 2 पाईज, 3 पाईज की 1 आणा. तर उत्तर आहे 3 पाईज, 3 पाईज. तो एका प्रश्नासाठी 3 पाईज घ्यायचा. प्रश्न क्रमांक 14. ॲस्ट्रॉलॉजरकडे जे कस्टमर यायचे तर त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी त्याच्याकडे काही मोजकी ठरलेली वाक्य असायची.
त्याच वाक्यांचा आधार घेऊन तो त्या कस्टमरचं समाधान करण्याचा प्रयत्न करायचा किंवा त्याची काय समस्या आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. दिलेल्या पर्यायामध्ये एक असा ऑप्शन आहे की तो पर्याय किंवा ते सेंटेन्स हा ॲस्ट्रॉलॉजर कधीच यूज करायचा नाही. ते कोणतं आहे? अशा प्रकारचं वाक्य ॲस्ट्रॉलॉजर कधीच आपल्या कस्टमरला बोलायचा नाही. प्रश्न क्रमांक 15. An astrologer would bundle up his task with blowing out of flares by. ॲस्ट्रॉलॉजर हा आपला व्यवसाय ज्या ठिकाणी तो बसायचा तो बंडल अप करायचा, गुंडाळायचा. पण केव्हा? ज्या वेळेला या व्यावसायिकाने आपलं दुकान किंवा भट्टी बंद केली तेव्हा. क्लॉथ शॉपकीपर, हॉटेल ओनर, व्हेजिटेबल व्हेंडर की नट व्हेंडर? तर ज्या वेळेला नट व्हेंडर आपली भट्टी बंद करायचा, ॲस्ट्रॉलॉजर समजायचा की आता आपल्याला बंडल अप करायचं आहे. प्रश्न क्रमांक 16. हू चॅलेंज ॲस्ट्रॉलॉजर सेइंग हिम यू कॉल युअरसेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉजर? तू स्वतःला ॲस्ट्रॉलॉजर समजतो असं म्हणून कोणी ॲस्ट्रॉलॉजरला चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला. ॲस्ट्रॉलॉजरच्या पत्नीने, व्हेंडर्स आणि शॉपकीपर्स या लोकांनी, स्ट्रेंजर गुरुनायकने की पुलिसमॅन एखाद्या पुलिसने? तर उत्तर आहे गुरुनायक याने त्याला चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला. प्रश्न क्रमांक 17. ज्या वेळेला अचानकच ॲस्ट्रॉलॉजरच्या समोर गुरुनायक आला त्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजरला कसं वाटलं, त्याची प्रतिक्रिया काय होती? पहिला पर्याय आहे त्याला अनकम्फर्टेबल वाटलं, त्याला फारच अस्वस्थ झाल्यासारखं वाटलं. ही वॉज सरप्राईज, त्याला फारच आश्चर्य वाटलं. ही फेल्ट नथिंग, त्याला काहीच वाटलं नाही. ही वॉज हॅपी, तो खुश होता. Answer is he felt very uncomfortable. प्रश्न क्रमांक 18. Whom was गुरुनायक looking for? गुरुनायक हा कोणाच्या शोधामध्ये आला होता, कोणाला शोधत होता? त्याला बदला घ्यायचा होता अशा व्यक्तीचा ज्याने त्याला चाकू मारला होता. त्याला थँक्स म्हणायचं होतं त्या व्यक्तीला ज्याने त्याला मदत केली होती. त्याला त्याच्या उज्ज्वल भविष्याचा शोध घ्यायचा होता की शेवटचं त्याचा जो हरवलेला मित्र होता तो मित्र त्याला शोधायचा होता, म्हणजे हरवलेल्या मित्राच्या शोधामध्ये. तर ॲन्सर आहे त्याला चाकू मारणाऱ्या व्यक्तीचा बदला घ्यायचा होता, त्याचा शोध घ्यायचा होता. प्रश्न क्रमांक 19. डीड गुरुनायक रेकग्नाइज हिज एनिमी? काय गुरुनायक त्याच्या एनिमीला रेकग्नाइज करू शकला, ओळखू शकला, ज्या एनिमीच्या शोधामध्ये तो आला होता? म्हणजे त्याला ॲस्ट्रॉलॉजरला पकडायचं होतं, शिक्षा द्यायची होती, तर काय तो त्याला ओळखू शकला का? येस, हो, नॉट शुअर, खात्रीने सांगता येत नाही, नो, नाही, मे बी, कदाचित ओळखलंही असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नो, तो ओळखू शकला नाही. व तो का ओळखू शकला नाही? कारण त्यावेळेला अंधार होता आणि अंधारामध्ये ॲस्ट्रॉलॉजरचा चेहरा तो पाहू शकत नव्हता. क्वेश्चन नंबर 20. हू हॅड स्टॅब्ड गुरुनायक अ नाईफ अँड लेफ्ट हिम डेड? गुरुनायकला कोणी चाकू मारला होता आणि तो मेला असं समजून त्याला त्या ठिकाणी कोणी सोडून दिलं होतं, लेफ्ट केलं होतं? हिज एनिमी, त्याच्या शत्रूने, बर्गलरने, एखाद्या चोराने, ॲस्ट्रॉलॉजरने की एखाद्या सैनिकाने? तर त्याला चाकू मारणारा व्यक्ती होता आजचा ॲस्ट्रॉलॉजर. प्रश्न क्रमांक 21. गुरुनायक हा फारच आनंदी दिसत होता कारण
त्याला असं वाटलं की आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे म्हणून. त्यानं असं ऐकलं होतं की त्याचा जो एनिमी होता तो एका लॉरीखाली येऊन क्रश झाला होता, मरण पावला होता म्हणून. त्याला असं वाटलं की तो अशा व्यक्तीला भेटला की त्याला आता जी महत्त्वाची माहिती पाहिजे आहे ती मिळणार होती म्हणून. आजपर्यंत तो ज्या बदल्याच्या शोधामध्ये होता तो बदला आज घेणार होता म्हणून. तर त्याच्या आनंदाचं कारण आहे की त्याचा शत्रू हा लॉरीखाली येऊन क्रश झाला होता म्हणून तो ग्रॅटिफाईड होता. प्रश्न क्रमांक 22. ॲस्ट्रॉलॉजरने आपलं भविष्य कसं सिक्युअर केलं, म्हणजे ज्या भीतीमध्ये तो जगत होता ती भीती कशी नाहीशी झाली. त्याने गुरुनायकची माफी मागितली. गुरुनायकने त्याला माफ केलं. गुरुनायक त्याला ओळखूच शकला नाही की गुरुनायकला त्याने अशा ठिकाणी पाठवलं किंवा असं काही त्याच्या गावाला पाठवलं की तो त्या ठिकाणाहून परतच येणार नव्हता. ॲन्सर आहे त्याने त्याला गावाला पाठवलं आणि परत तो येणार नाही याची व्यवस्था केली. प्रश्न क्रमांक 23. व्हॉट अमाऊंट डीड ॲन ॲस्ट्रॉलॉजर रिसीव फ्रॉम गुरुनायक. गुरुनायकला जे प्रश्न पडले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याला ॲस्ट्रॉलॉजरकडून मिळाली. गुरुनायक हा खुश झाला आणि खुश होऊन त्याने काही अमाऊंट ॲस्ट्रॉलॉजरला दिलं. ते किती होतं? 5 रुपीज, 3 पाईज, 12.5 आणाज किंवा हाफ आणाज. तसा त्यांचा करार झाला होता की 1 रुपया द्यायचा, परंतु ॲस्ट्रॉलॉजरला गुरुनायकने दिले 12.5 आणाज. क्वेश्चन नंबर 24. ॲस्ट्रॉलॉजरने खून करण्याचा प्रयत्न केला होता हे ऐकल्यानंतर ॲस्ट्रॉलॉजरच्या पत्नीची प्रतिक्रिया काय होती? तिला अशेम्ड झाल्यासारखं वाटलं. तिला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. तिला फार आनंदी वाटलं की तिचा नवरा ॲस्ट्रॉलॉजर हा आता गुन्हेगार नाही, कारण ज्याला मारण्याचा प्रयत्न केला होता तो जिवंत होता. ॲस्ट्रॉलॉजरची पत्नी त्याला तरुणपणापासूनच ओळखत होती. Answer is she was unaware of his past. Question number 25. खाली दिलेल्या पर्यायामधला कोणता पर्याय म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरची क्वालिटी सांगत नाही? प्रोटेक्टिव्ह, श्रीव्ड, ॲरोगंट, ओव्हर कॉन्फिडंट, शार्प, वरीड, क्लेवर आणि इंट्युटिव्ह. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ॲरोगंट आणि ओव्हर कॉन्फिडंट ही क्वालिटी होती गुरुनायकची. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.